चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं बरं का, इंस्टाग्रामचं अकाउंट कांगणे सराचं जे बंद केलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच बंद केलं आहे. आता सर बरोबर आहे म्हणते तर म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला आम्ही बोलवले बरं का, या देशामध्ये जे राजकारण चालू आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं गळा घोटला जातोय. त्यात तुम्ही पण बळी पडलेला आहे. आणि म्हणून प्रस्थापिताचं जे राजकारण चालू आहे, घटनेचे पायमल्ली करण्याचं राजकारण चालू आहे. मगाशी तुम्ही कोणते नाव सांगितलं मला, तुम्ही घटनेचे शिल्पकार आंबेडकर नसून ते राव आहेत म्हणून, BM राव. त्यांनी सांगितलं वास्तविक पाहता अशा पद्धतीनं ही घटना हळूहळू नष्ट करण्याचं काम ह्या सध्याचं सरकारचं चालू आहे. ह्याच्यावर ह्यांनी जरा सविस्तर बोलायची माझी अपेक्षा होती, परंतु तो जरा विषय त्यांनी झाकून ठेवलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एवढ्या मोठ्या सोनू वांगचूकसारखा माणूस लडाखचा, ज्यांनी लडाखचं स्वातंत्र्य मागत होतं त्याला राष्ट्रद्रोहाखाली त्याला जेलमध्ये टाकलं आणि अनेक महिने त्या माणसाला जेलमध्ये टाकलं. ज्याला न्यायालयामध्ये केस आली त्याला सरकारने बिनशर्त सोडून दिलं. असे अनेक लोक आहेत. स्नेहासिंग राठोड मला वाटतं, असे बरेच लोक तुम्हाला या देशातले सांगता येतील, ज्यांनी शासनाच्या विरोधात आवाज उठवला त्यांना देशद्रोह आणि त्यांच्यावर खटले दाखल करणं, त्यांना जेलमध्ये टाकायचं काम हे विद्यमान सरकार करते. याचं विस्तारानं व्हावं कांगणे सर तुमच्याकडून मला अपेक्षित होतं. पण हा ठीक आहे, आज या देशामध्ये काय चाललेलं आहे, जिकडं तिथं आता कुंभमेळा चालू आहे त्याच्यावर सर तुम्ही बोलला अपेक्षित होतं. नाशिकचा कुंभमेळा चालू आहे, तिथं हजारो कोटी मातीत जाते. कुणासाठी? ते गांजा फुकणाऱ्यासाठी. महाराज आहेत ना गाड्या ठेवून तिथं, कोण गांजा फुकतंय, कोण रागडं पडते, कोण उड्या मारते. अशा लोकांसाठी नाशिकला कुंभमेळ्यासाठी खर्च चालू आहे आणि हजारो झाडाची कत्तल चालू आहे. सरकार म्हणते झाडे जगवा, झाडे लावा. करताय का ते नेमकं उलटं करताय. मध्यंतरी प्रयागराजला कुंभमेळा झाला, तुम्हाला माहीत आहे. कोट्यावधी रुपये तिथं खर्च केले गेले आणि लाखो साधू संत आले. ज्या प्रयागराजमध्ये त्यांनी नारळ आंघोळ केले, मूत्र केले, विसर्जन केलं, त्या कुंभमेळ्याचं पाण्याची तपासणी झाली. ते कुणाकडून झाली? शासकीय प्रयोगशाळेमध्ये झाली, लक्षात ठेवा. आणि त्या पाण्याची ज्यावेळेला तपासणी झाली कुंभमेळ्यातल्या पाण्याची, त्या ठिकाणी ते पाण्यामध्ये मलमूत्र ह्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात समावेश होता. आणि ते पाणी आंघोळीच्या नाही, पिण्याच्या तर लायकीचंच नव्हतं, आंघोळीच्या सुद्धा लायकीचं नव्हतं. हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितलेलं आहे. आणि आम्ही काय करतो, कुंभमेळ्यासाठी प्रयागराज जातो, इकडे जातोय आणि जाऊन तिथं पवित्रून येतोय. का जातोय आपण? मोदीसुद्धा नाही आले ना तिथं. मोदी नाही आले, देवेंद्र फडणवीस नाही आले, आमचा कोण मोहन भागवत त्यानं पण नाही ना. आपल्याला वाटते का एवढी मोठी लोक त्या खरातकडे जातात म्हणल्यावर त्यांचं कल्याण झालंय, मग आपण त्या खरातकडे का जाऊ नये. ही जी समाजामध्ये भावना आहे बरं का, ह्याचा समाजावर वाईट परिणाम होते. हे कांगणे सर तुम्ही खरं म्हणजे जोडपून बोलायला पाहिजे. मी एक माझं उदाहरण देतो. तुमच्या याला कलेक्टर काळम पाटील होते आणि आमचा तो हल्लीचा योगानंद, काय त्याचं नाव, अमृतानंद स्वामी महाराज. मी पण गेलो तिथं, अनेक लोक तिथे गेले होते. अमृतानंद महाराज बसले तिथं. आमचे काळम पाटील आले. काळम पाटील आल्या त्याचं दर्शन घेतले. मला आला राग सांगतो तुम्हाला. आणि मी भाषणाला उभा राहिलो त्याला काळम पाटलाची उलट हजामत करून ठेवले त्याला. अहो काळम पाटील म्हणलं, तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर आहे, जिल्हा मॅजिस्ट्रेट आहे, आणि तुम्ही जर या भिकारचोटच्या माणसाचे जर पाया पडत असाल तर लोकांनी काय आदर्श घ्यावं म्हणलं. आणि काळम पाटलाच्या समोर मी त्याला जाणून देणारा एक कार्यकर्ता आहे. जे आपल्याला पटत नाही ना ते आपण बोललं पाहिजे ना. आणि आज हे सगळे लोक, मोठे लोक काय करतात, आता गिरीश महाजन आहे त्याचा प्रमुख, काय उद्योग यांचा रस्त्याचं यांनी सांगितले. नितीन गडकरी साहेब, काय उद्योगांचा रस्ते करायचं चांगली गोष्ट आहे, पण एका रस्त्याला, कॉन्क्रीटच्या रस्त्याला 300 ते 350 रुपये, 350 रुपये, 350 कोटी रुपये
1 किलोमीटरचा खर्च आहे. आणि त्यांनी काय केला उद्योग, ज्याला गाईचं मांस म्हणतो ना, गाईचं मांस निर्यात करायचा परमिशन गडकरीच्या मुलाला आहे. ही बातमी काढली त्या काय त्याचं नाव, हां मुकेश मोहन काय ते नाव आहे, त्या मुकेश मोहनने बातमी दिली. चाकणकर ह्या सुद्धा तिथं बळी पडलेत. म्हणजे काय चाललंय काय, तुम्ही लोकांना काय शिकवणार आहे. मगाशी मी राहिलं, या देशामधल्या शाळा बंद व्हायला लागल्यात, लक्षात ठेवा. या देशामधल्या मराठी शाळा हजारोच्या संख्येने मराठी शाळा बंद व्हायला लागल्या. उद्देश काय, लोकांनी शिकू नये, लक्षात ठेवा. बुवाबाजीच्या नादी लागला, महाराजाच्या नादी लागला, देवाधर्माच्या नादी लागला, धर्माधर्मामध्ये वितुष्टपेरणी करा, हे सध्याचं सरकारचं धोरण चालू आहे. तुमच्या लक्षात येणार नाही. शिका म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर होते, ज्योतिबा फुले होते. त्यांचं वाङ्मय कुठं आहे का हो तुम्हाला. गोविंद पानसरेचा खून झाला, जांभळकरचा खून झाला, लंकेशचा खून झाला, कलबुर्गीचा खून झाला. ह्याच्यापूर्वी चारवाकला मारलं गेलं. त्याच्यानंतर तुमचा त्या काळातला असे अनेक लोक तिथं मारले गेले. त्यांचा थान पत्ता नाही. स्वामी पेरियार म्हणून एक माणूस होता. ही सगळे निरीश्वरवादी माणसं होती. त्यांना ईश्वरी कल्पना मान्य नव्हती, देवाची कल्पना मान्य नव्हती. मला एकदा इथं व्याख्यानात सुषमा अंधारे होते त्यावेळेला, तुम्ही सगळ्या लोकांनी देवगुंडावर मला वाटतं टाकले होते त्यावेळेला. आता पुन्हा आणून स्थापन केलं असेल तुम्हाला, कारण तुम्हाला देवाशिवाय जमतच नाही ना. सगळे त्या देव व्रत वैकल्य करायचं ना, आपलं जीवन जग. जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये विज्ञान विमुलं जात नाही, देवधर्म मागाचे कांगणे सर सांगितले, जगामध्ये एवढे देव एवढे धर्म केला, सर्वांना समान संधी, सर्वांना धर्माच्या समान संधी तुम्हाला दिलेले आहेत. आज इथं काय चाललंय, आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे. खरं म्हणजे हिंदू राष्ट्र करायची ही कल्पनाच मुलीची घटनेच्या विरोधात आहे. कांगणे सर हे तुम्ही बोलायला पाहिजे, ते सांगतो मला. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र नाही, हे सर्व धर्माचं राष्ट्र आहे. सर्व धर्माचं राष्ट्र आहे, त्या बाबासाहेबांनी सांगितलंय. आणि ती घटना आपण पाहतोय. आणि त्याच घटनेला छेद देण्याचं काम सध्याचं सरकार करते, हे कुठतरी आपण ठामपणे बोललं पाहिजे. आणि जे बोलतात त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक केलं जाते, बंद केलं जाते. त्यात तुम्ही सुद्धा बळी पडलाय, तरी तुमचा आवाज कमी झाला आहे. आता बोललं पाहिजे ना लोकांना. आपण शास्त्राच्या याला न घेता बोललं पाहिजे. जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला तुम्हाला दिलेला आहे, त्या कुमार कावरानं एक गाणं गायलं होतं एकनाथ शिंदेवर. त्याला हक्कभंगाचा ठराव आणला विधानसभेमध्ये. त्या कुमार कावरानं लिहिलं तिथं, तू जर माफी मागितलाच तुला सोडतो म्हणले. हॅक म्हणला, कुठली माफी म्हणला, तुमचा बाप जातीचा सांगितला, मी माफी मागणार नाही म्हणला. हे कुमार कावरा. असं धाडस पाहिजे लोकांना. आणि जोपर्यंत असं धाडस करणारे लोक समाजामध्ये होत आहे, तोपर्यंत समाज आंधळाचा हा झोपलेलाच राहणार आहे. किती जरी तुम्ही व्याख्यान दिलं, काही जरी केलं, लोकांमध्ये चेतावणी देणारी माणसं आहेत आमच्याकडं. जसं शिवाजी महाराजच्या काळात 18 पगड जातीचे घेऊन तिने स्वराज्य स्थापन केलं. आपल्यात 18 पगड जाती 18 ठिकाणी विखुरायचं काम सध्याचं सरकार करायला लागलंय. त्याचं विज्ञान आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि जे सरकारची कुटील नीती आहे त्याच्या विरुद्ध प्रहार करणे, काँग्रेस सर तुमच्यासारख्याचं हे कर्तव्य आहे. काम तर आहे, कर्तव्य पण आहे. आपण ते सगळे मिळून बजावूया. आणि भारतीय राज्यघटना आहे, ही घटना अबाधित राहिली पाहिजे. आणि ही घटना कायमस्वरूपी या देशात राहिली पाहिजे. आज जवळजवळ माझा 76 ते 80 वर्षे झाले असतील. ह्या देशामध्ये जी लोकशाही जिवंत राहिले ती बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेमुळे जिवंत राहिले, हे आपण समजून घेतलं पाहिजे.